नमस्कार. नुकत्याच झालेल्या देशभरातल्या निवडणुका पाहता आणि या निवडणुकांमध्ये भाजपला जे चौफेर यश मिळालं त्या चौफेर यशाच्या अवतीभोवती चर्चा करण्यासाठी राष्ट्राच्या संदर्भातल्या चर्चा असेल किंवा महाराष्ट्राच्या संदर्भातली चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत आता एक विशेष व्यक्तिमत्व आहे. दिल्लीतला महाराष्ट्राचा आवाज, महाराष्ट्राचा चेहरा आणि केंद्रीय मंत्री ज्येष्ठ भाजप नेते नितीन गडकरी आपल्यासोबत आहेत. सर, तुमचं स्वागत आहे IBN लोकमतवरती. आणि खरं तर मूळ मुद्दा तुम्हाला जो विचारायचा होता, गेले काही दिवस ज्या निवडणुका चालल्या आहेत आणि या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपचं यश जे आहे, खास करून अनेक तुमच्या सगळ्यांवरती विविध जबाबदाऱ्या होत्या. गोव्यामध्ये सुद्धा अनपेक्षित यश मिळालं. तुमच्यावरती जबाबदारी होती, थोडीशी उशिरा जबाबदारी आली आणि ती आली असताना सुद्धा गोव्यामध्ये जे अनपेक्षित यश आलं, या सगळ्या यशाकडे तुम्ही भाजपच्या कसं बघताय? एक गोष्ट खरी आहे की लोकसभेत जे यश मिळालं त्यानंतर सातत्याने यश वाढतच चाललेलं आहे. विशेषतः भारत सरकारने प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली विकासाचं राजकारणाला जे प्राथमिकता दिली आणि गाव, गरीब, मजदूर आणि शेतकऱ्यांचं कल्याण कसं करता येईल, नवीन रोजगाराची निर्मिती कशी करता येईल आणि विशेषतः देशाचा विकास दर कसा वाढेल आणि भय, भूक, आतंक आणि भ्रष्टाचारापासून मुक्त देश कसा होईल, ही जी काही धोरणं राबवली त्या आर्थिक धोरणांना असेल, राष्ट्रीय धोरणांना असेल, आंतरराष्ट्रीय धोरणांना असेल किंवा ग्रामीण आणि कृषी क्षेत्राकरता केलेल्या कामाला असेल, एक पसंती या निमित्ताने जनतेकडनं जात, पंथ, धर्म आणि भाषेच्या वरती उठून मिळाली. हा या निवडणुकीचं वैशिष्ट्य आहे. आणि नुकत्याच उत्तर प्रदेशच्या निवडणुकीतून हे सिद्ध झालं की जात आणि धर्म याच्यावरती उठून लोकांनी विकासाच्या राजकारणाला साथ दिली. हे लोकशाहीमधलं एक उत्तम इंडिकेशन, साईन यावेळी बघायला मिळालं. हे देखील आनंदाची आणि समाधानाची गोष्ट आहे. साधारणतः 95 पासून आम्ही तुम्हाला बघतोय विकासाच्या संदर्भात, म्हणजे विकासाची आत्ताची घोषणा देशभरात ज्या पद्धतीनं होते, जी तुमच्यापासून तशी सुरू झाली म्हणायला हरकत नाही. कारण 95 साली एक नवं वारं होतं विकासाचं आणि महाराष्ट्रामध्ये रस्ते, फ्लायओव्हर्स हे सगळं वातावरण होतं आणि त्या वातावरणाला तुम्ही चालना त्यावेळेला दिली. ही जी चालना दिली होती ती चालना बघता आणि ते विकासाचं वातावरण बघता यश राजकीय जे मिळत जातं, त्या पार्श्वभूमीवरती आत्ता म्हणजे उत्तर प्रदेशमध्ये जे वातावरण आहे तिथे विकासाचं वातावरण टिकून राहील असं तुम्हाला वाटतं? कारण राम मंदिराची चर्चा होते, मग बाकीच्या चर्चा होतात आणि या सगळ्या पार्श्वभूमीवरती विकास एकीकडे आणि दुसरीकडे मग इतर जे सगळे आता आक्षेप घेतले जातात त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? असं आहे की सगळेच प्रश्न महत्त्वाचे आहेत, परंतु खरा प्रश्न असा आहे की गरीब गरीब आहे. गरीबाला जात, पंथ, धर्म आणि भाषा नसते. गरिबी, भूकमरी आणि बेरोजगारी ही जात, पंथ, धर्म आणि भाषेच्या पलीकडली आहे. आजही देशात अनेक लोक आहेत त्यांना राहायला घर नाही आहे, प्यायला पाणी नाही आहे, अंगावर कपडे नाही आहे, खायला अन्न नाही आहे. अनेक तरुण मुलं आहेत, शिकलेत पण त्यांना रोजगार नाही आहे. त्या सगळ्या लोकांचं जीवन सस्टेनेबल व्हावं ही खरं म्हणजे देशाची आवश्यकता आहे. आणि त्यामुळे आज मुस्लिम समाजामध्ये देखील काय स्थिती आहे? चहाचं दुकान, टपरी, पानठेला, कबाडीचं दुकान, ट्रक ड्रायव्हर, नाही तर क्लीनर, याशिवाय काही नाही आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात दोन महत्त्वाच्या गोष्टी आहेत की आपली आर्थिक नीती आपल्याला अशी ठरवायला पाहिजे की ज्यातून रोजगार निर्माण होईल आणि गरिबी दूर होईल. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे की ज्ञान, नॉलेज. ज्ञानामध्ये असं आहे की ज्ञान, विज्ञान, तंत्रविज्ञान, इनोव्हेशन, एंटरप्रिनरशिप, टेक्नॉलॉजी, रिसर्च, डिजिटल इंडिया, मेक इन इंडिया, मेड इन इंडिया, या सगळ्याला आपण एक नॉलेज म्हणतो, एक विजन म्हणतो, ज्ञानाची दृष्टी. अँड कन्व्हर्शन ऑफ नॉलेज इन टू वेल्थ हे आपल्या देशाकरता आवश्यक आहे. IITची संख्या वाढली पाहिजे, इंजिनिअरिंग कॉलेज संख्या वाढली पाहिजे, स्किल डेव्हलपमेंट झालं पाहिजे, आपल्या इथे नवीन नवीन टुरिझम डेव्हलप झालं पाहिजे, रोजगाराची निर्मिती झाली पाहिजे. मी आता हिमालयात बद्रीनाथ, केदारनाथ, गंगोत्री, यमुनोत्री रस्ता बांधतो आहे 12,000 कोटी रुपये खर्च करून. त्या जोशीमठच्या जवळ 50 किलोमीटर दूर गेल्यावर एक ओली नावाची जागा आहे आणि जगातला सगळ्यात मोठा आईसवर स्किनिंग ट्रॅक तिथे आहे. आणि माझा विचार आहे की त्या ठिकाणी एक डाव्होससारखं त्याच्यावरही चांगली एक मोठी जागतिक आकर्षणाचं केंद्र असलेलं एक शहर व्हावं. तिथे -6 डिग्री टेम्परेचर असतं, लोक ते एन्जॉय करायला येतात. ते स्किनिंग ट्रॅक आहे तिथे आणि ते डेव्हलप करण्याचा प्रयत्न करतो. त्यात मला खरा आवश्यकता आहे की त्यात एका प्रोजेक्टमुळे 15,000 पहाडी तरुण मुलांना उत्तराखंडमध्ये रोजगार मिळणार.
त्यामुळे हळूहळू आपल्याला हे ठरवलं पाहिजे की आपल्या ग्रामीण क्षेत्रात, कृषी क्षेत्रात, पर्यटनाच्या क्षेत्रात, उद्योग क्षेत्रात आपण जर या दृष्टीने आपलं एक्सपोर्ट वाढवलं, नवीन रोजगाराची निर्मिती केली, तर आपली आर्थिक व्यवस्था चीनपेक्षा देखील पुढे जाऊ शकते आणि आपण जगातली पहिल्या नंबरची शक्ती होऊ शकतो. आणि तेच स्वप्न आमच्या सगळ्या, आम्ही राष्ट्रवादी आहोत, नॅशनलिस्ट आहोत, की आम्ही राहिलो तर आपल्या देशाचा विकास झाला पाहिजे. मला नाही, मी का बरं मुंबईतमध्ये, मी काही इंजिनिअरिंगचा काही तज्ज्ञ माणूस नाही आहे की बाई समुद्रातला वरळी बांद्रा सीलिंग बांधायचा मला काही अनुभव आहे. माझं कॉन्ट्रीब्युशनही तसं नाही आहे. मी फ्लायओव्हरमधला काही मोठा हुशार इंजिनियर नाही आहे. एक्सप्रेस हायवे बांधला म्हणून मला काही कॉन्क्रीट समज असं नाही आहे. पण माझ्या मनात इच्छाशक्ती की माझ्या देशात एक्सप्रेस हायवे झाला पाहिजे, मुंबईत वरळी बांद्रा सीलिंगसारखा जागतिक आघाडीचा प्रोजेक्ट झाला पाहिजे, 55 फ्लायओव्हर झाले पाहिजे. आता मी गोव्यामध्ये एक जुवारीवर पूल बांधतो आहे. त्या पुलावर एक रिव्हॉल्विंग हे आहे, मोठं हे आहे, गॅलरी आहे आणि त्याला पाहायला जगातून लोक येतील आणि तो भव्य प्रोजेक्ट करतो आहे. तर मला नाही वाटतं की जे जगात चांगलं आहे ते माझ्या देशात झालं पाहिजे, माझ्या राज्यात झालं पाहिजे, माझ्या शहरात झालं पाहिजे. आमच्या राज्यातल्या, माझ्या गावातल्या, शहरातल्या मला रोजगार मिळाला पाहिजे. त्यामुळे हीच आमचं मिशन आहे, हाच विचार आहे. पण आकाश फाटलेलं आहे, माझी ताकद नाही आहे सगळं काही करायची. त्यामुळे मी नेहमी विचार करतो की जे मी संघात, विद्यार्थी परिषदेत शिकलो की आपल्याला जेवढं शक्य असेल तेवढं करायचा आपण प्रयत्न करावा. माझी काही ताकद नाही आहे सगळे प्रश्न सोडवण्याची आणि माझा तो दावाही पण नाही आहे. पण तुम्ही ज्या वेळेला हे बोलताय, म्हणजे हा तुमच्यातला नम्रपणा आहे असं म्हणूया, पण तुम्ही ज्या वेळेला एकेका प्रोजेक्टबद्दल बोलता त्यावेळेला तुम्ही हजारो कोटींची सगळी आकडे समोर आणता. ते आकडे ऐकून दबायला होतं बऱ्याचदा. आणि तेवढा पैसा कसा काय उभा राहतो, तेवढा पैसा कसा काय तुम्ही उभा करणार, ती इच्छाशक्ती कुठं नाही? आता खरं म्हणजे तुम्ही बरं झाला प्रश्न विचारला. पहिली गोष्ट, मी जे बोलीन ते करून दाखवेन. मी खोटं बोलणार नाही, खोटं आश्वासन कधी देणार नाही. आता माझ्या डिपार्टमेंटमध्ये मला 64,000 कोटी रुपये तर मला बजेटच आहे सरकारचं. माझं टोलचं इन्कम 10,000 कोटी रुपये आहे. तर मी आज 1.5 लाख कोटी, 1,50,000 कोटी बँकेतून मॉनिटाईज करून मिळू शकतो. 103 प्रोजेक्ट मी माझ्या सरकारच्या पैशांचे पूर्ण झाले आहेत, त्याचा टोल मी सेक्युरिटाईज केला, मॉनिटाईज केला, तर मला 1.25 लाख कोटी मिळतात. हे प्रोजेक्ट केल्यामुळे अजून पुन्हा मला टोल मिळेल. त्यामुळे माझ्या डिपार्टमेंटमध्ये 15 लाख कोटी रुपयाचे रस्ते आणि पूल बांधायचं मी ठरवलेलं आहे. त्यापैकी मी आता 4.5 लाखाचे रस्ते आणि पूल बांधून कॉन्ट्रॅक्ट देऊन टाकलेले आहेत आणि 1 लाख कोटी रुपयाची कामं मी पोर्टमध्ये केलेली आहे. आता माझे पोर्ट 12 मेजर पोर्ट आहेत. त्या पोर्टबरोबर 3 फ्लॅगशिप ऑर्गनायझेशन आहे, कोचिन शिपयार्ड, ड्रेझिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया आणि शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया. या तिघांचं 15 संस्थांचा माझा प्रॉफिट मागच्या वर्षी 6,000 कोटी होता, यावर्षी 7,000 कोटी आहे. मी आता हा प्रॉफिट गुंतवतो. त्यात पुन्हा BOT, PPP आहे. मी एक हायब्रिड एन्युटी प्रोजेक्ट केला आहे की 40,000 कोटीचा असेल तर 400 कोटी मी देईन, 600 कोटी तुम्ही आणायचे. लँड ॲक्विजिशन मी करीन, युटिलिटी शिफ्टिंग करीन, रोड तुम्ही बांधायचा आणि मी तुम्हाला 400 कोटी ते ग्रँट दिलंच, पण टोलही गोळा करून एन्युटीवर इयरली मी तुम्हाला बँक इंटरेस्ट प्लस 3% प्रॉफिट देईन. या योजनेत 1.5 लाख कोटीची कामं सुरू केली. काही कामं अशी आहे की जी 100% प्रायव्हेट पब्लिक इन्व्हेस्टमेंटवर आहे. तेव्हा माझ्याकडे इनोव्हेटिव्ह, तसं जवाहरलाल नेहरू ट्रस्ट आहे, JNPT, तिथे एक मी 8 लेनचा रस्ता बांधतो, JNPT टू पनवेल, सिमेंट कॉन्क्रीट. म्हणजे पूर्ण पूर्व मुंबईचा भाग जो असेल तो जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट टू पनवेल, मोठा रस्ता आहे, खूप ट्रॅफिक आहे याच्यावर. हा 8 लेन सिमेंट कॉन्क्रीट बांधतो आहे, 3,000 कोटीचा रस्ता आहे. पण या रस्त्याला मी बँकेतून 11% कर्ज घेतलं होतं. पण आमच्या पोर्टमध्ये 5,000 कोटीचा टर्नओव्हर डॉलरमध्ये आहे, टर्नओव्हर, प्रॉफिट नाही. तर मी सांगितलं की तुम्ही डॉलरमध्ये लोन घ्या, हेजिंग करायची गरज नाही. तर मला 2.25%नी 3,000 कोटी रुपये मिळाले, 11% 2.25%नी. आता मी 50,000 कोटी रुपये 2%नीच उभे करू शकतो. तुम्ही 11% इंटरेस्ट, पण मला 2%. मग मी पोर्ट रेल कनेक्टिव्हिटी कॉर्पोरेशन काढली. आता उदाहरण, मला इंदोर टू मनमाड हा रेल्वे बांधायची आहे, महाराष्ट्राची गरज आहे. रेल्वे मंत्र्यांनी जाहीर केलं की या प्रकल्पात मध्य प्रदेश सरकार पैसे देईल 25% महाराष्ट्र सरकार देईल आणि 50% रेल्वे देईल. पण महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश दोन्ही सरकारने आमच्याजवळ पैसे नाही. मी म्हटलं मी बांधतो. 47,000 कंटेनर इंदोरवरून JNPTला येतात. तर मी म्हटलं मी रेल्वे बांधतो. तो इंदोर टू मनमाड ही रेल्वे लाईन मी
माझी जी पोर्ट रेल कनेक्टिव्हिटी कॉर्पोरेशन मी सुरू केली आहे तिला 2% व्याजाने डॉलरमध्ये कर्ज मिळवून देईल अच्छा. आणि त्यातूनही रेल्वे बांधेल. 2%, 11%, 2% व्याजाने स्वस्तात होईल. आणि पण त्यात मी तुम्हाला थोडं अडवण्यासाठी हे सुचतं कसं तुम्हाला, म्हणजे तुमची अधिकारी किंवा अशा सगळी एक थिंक टँक तुमची स्वतंत्र वेगळी आहे म्हणून सुचतं की तुम्हाला तुम्ही ऐकून घेता विविध तज्ज्ञांचं म्हणून हे एवढं, म्हणजे अशा पद्धतीचं लॅटरल थिंकिंग होतं कसं? फिरत असतो, बोलत असतो, विचार करत असतो. आणि मला या विषयाचा महाराष्ट्रामुळे मला आठवतं 5 कोटी माझ्याजवळ होते. 8,000 कोटीची कामं 95-96 झाली. मी बॉन्डमधून पैसे उभे केले आणि त्यावेळी कठीण काम होतं. आमच्या चीफ सेक्रेटरी त्यावेळेचे त्यांनी माझं फाईल टर्न डाऊन केली होती. मनोहर जोशी सरांना मी म्हटलं, सर ते म्हणाले नितीन कसं होईल, कुठून पैसे येईल, त्यांनाही शक्य वाटत नव्हतं. मी म्हटलं सर मला परवानगी तर द्या, मी करून बघतो. त्यांनी ओव्हररूल केलं आणि मनोहर जोशींनी मला परवानगी दिली. मी पैसे उभे करू शकलो. फ्लायओव्हर झाले, वरळी बांधा झाला, मुंबई पुणे एक्सप्रेस हायवे झाले, MSRTC ट्रिपल रेटिंगची ऑर्गनायझेशन झाली. अशा मी अनेक कल्पना केल्या. आता मी मारुतीच्या गाड्या दिल्लीवरून जहाजातून काढल्यावरून चेन्नईला पाठवायच्या, चेन्नईहून 4,000 गाड्या पाण्यावर आणायच्या, हे केलं. आता मी एअरपोर्ट, बस पोर्ट, असे वॉटरपोर्ट बांधतो आहे. मी 3 मल्टीमॉडल हब बांधतो आहे गंगेवर. आता 111 नद्यांना मी जलमार्गात रूपांतर करण्याचा निर्णय घेतला आहे. काय आहे की सातत्याने मनामध्ये एक भावना आहे की या देशाचा विकास झाला पाहिजे. जे आर्थिकदृष्ट्या, सामाजिकदृष्ट्या, शैक्षणिकदृष्ट्या मागासलेले भाग आहेत त्यांना विकासात सहभागी करून घेतलं पाहिजे. त्यांच्याकरता नवीन नवीन योजना केल्या पाहिजे. रोजगाराच्या संधी निर्माण. मी कृषी आणि ग्रामीण क्षेत्रात काम करतो. आता इथेनॉल, बायोडिझेल, बायोCNG, इलेक्ट्रिकच्या बसेस मी आणतो आहे. नागपूरला 55 बसेस इथेनॉलवर चालतात आहेत. आता आमच्या इथे सेकंड जनरेशन इथेनॉल म्हणजे तुराट्या, पराठ्या, तणस, धानाचं वेस्ट, नंतर बगास आणि गव्हांडा याच्यापासून बायो इथेनॉल बनेल आणि बायो इथेनॉलवर बसेस आणि गाड्या चालतील. नंतर या तणसापासून बायोCNG तयार करून ट्रक आणि बसेस चालतील. परवा रावते आले होते माझ्याकडे. मी त्यांना म्हटलं आपण ज्या ठिकाणी तांदूळ होतो तिथे आपण राईस स्ट्रॉ आहे त्यातून गॅस तयार करू बायोCNG, त्याच्यावर आपल्या STच्या बसेस चालू. तर इनोव्हेशन, एंटरप्रिनरशिप, टेक्नॉलॉजी आणि रिसर्च हे महत्त्वाचं. आता मी नागपूरला टॉयलेटचं पाणी 6 वर्षापूर्वी सिवेज वॉटर विकलं महाराष्ट्र सरकारला. 18 कोटी रुपये मिळाले, दरवर्षी रॉयल्टी मिळते. आता त्या पाण्यातून मिथेन काढायचा, मिथेनहून CO2 अलग करायचा आणि बायोCNGवर 50 बसेस चालवायच्या. मी त्या कल्पना काढून आणि एक गोष्ट मी जेवढ्या कल्पना केल्या, जेवढे मी निर्णय केले, जवळपास 99% त्या सिद्ध झाल्या आणि ते यशस्वी झाल्या. मी जे बोललो ते झालं. आता मी मुंबई गोवा रस्ता 18,000 कोटी रुपये खर्च करून बांधतोय. तिकडे बंगलोरपर्यंत पुढे वाढवला आहे तो. जो मुंबई गोवा रस्ता आहे म्हणजे सिमेंट कॉन्क्रीटचा तो होणं जसं अपेक्षित आहे किंवा सागरी महामार्ग तुम्ही म्हणताय, पण हे सगळे कुठेतरी आत्ता रखडलेले प्रकल्प आहेत. म्हणजे आधीच्या सरकारच्या नंतरच्या कालावधीत ज्या पद्धतीनं त्याला बाणकोटची खाडी असेल किंवा मुंबई गोवा हायवे असेल, मुंबई नाशिक हायवे असेल, हे इथे प्रत्येक ठिकाणी जे ब्रिजेस वगैरे रखडलेले आहेत ज्यांना आता ती कंत्राट देण्यात आलेली, ह्या सगळ्या गोष्टी मुंबई गोवाचं जुन्या वेळचं हे पनवेल इंदापूरवाला रखडलं ते मी त्याला 540 कोटी मी NHAI कडनं पैसे देतो आहे. मी सगळे प्रश्न परवा प्रश्नही सुटले. मी हेलिकॉप्टरने हा जो चिपळूणचा पूल व्हायला होता ना, तो सावित्री नदीचा तो पूल आता बांधून पूर्ण होत आहे 6 महिन्यात. तो बघायला गेला कारण मी कबूल केलं की हो पूल पडला, आम्ही जबाबदार आहोत, आमचा पूल होता, आम्ही दुरुस्त करू, 6 महिन्यात करू. तो जूनमध्ये मी उद्घाटनाला येणार आहे. नुसतं मुंबई गोवा रस्त्याचे सगळे पॅकेज मी आता आज शेवटचं पॅकेज साईन केलं. जवळपास 11 पॅकेजेस महाराष्ट्रात आहे आणि 2 पॅकेजेस गोव्यात सुरू झाले. आता 11ही पॅकेजचं काम दिलेलं आहे आणि मी तुम्हाला 2018 संपायच्या आधी मी पूर्णपणे मुंबई गोवा 4 लेन सिमेंट कॉन्क्रीट रोड बांधण्याच्या हिशोबाने कामाला लागला आहे. दुसरा जो सागरी मार्ग आहे तो जो आहे की रेवस करंजा, मी जेव्हा महाराष्ट्रात मंत्री होतो तेव्हा माधव गडकरी माझ्याकडे आले होते. त्यातले 22 पैकी 18 पुलं माझ्या काळातच बांधली आहे. त्यातली 4 पुलं बाकी आहेत. त्यात रेवस करंजा माझ्यावेळी तो 150-200 कोटीचा होता, आता 600 कोटीचा आहे ती खाडीवरचा पूल. तर आता मी तो बांधून ज्या ठिकाणी समुद्राचा काठ असेल तिथे सान फ्रान्सिस्को ते लॉस एंजेलिस जसा रस्ता आहे तसा एक सुंदर सागरी मार्ग गोव्यापर्यंत बांधायचा प्रयत्न, 10,000 कोटी रुपये त्याचा DPR बनवायचे आदेश दिले आहेत. त्याचंही काम मी नक्कीच पुढल्या वर्षी यावर्षी एंडपर्यंत सुरू करायचा प्रयत्न करेन. पालखी मार्ग बांधतो आहे म्हणजे देहू ते पंढरपूर आणि आळंदी ते पंढरपूर जवळपास 14 ते 15,000 कोटी रुपये त्या पालखी मार्गावर खर्च करतो आहे आणि त्याच्यावर 4 लेन सिमेंट कॉन्क्रीट रोड आहेच. पण त्याचबरोबर बाजूला 1 लेन इकडे
पालखी मार्गाकरता दोन्हीकडे मी अशी व्यवस्था केली आहे की जिथून जाता येईल तुम्हाला अच्छा. आणि पालखी जाऊ शकेल. तर मी आता म्हटलं त्याला की त्या असे ते ब्लॉक्स लावायचे आणि ब्लॉक्समध्ये हिरवळ आली पाहिजे, जे जेव्हा आपले भक्त पायी जातील अनवाणी जातात अनवाणी जातील तर त्या गवतामुळे त्यांच्या पायाला चटके लागायला नको. म्हणजे गवत राहील मध्ये मध्ये, त्याच्यावर ते चालतं. आजचा सुद्धा जो मुद्दा होता की टोलच्या संदर्भातला, बऱ्याच ठिकाणी टोलची अधिकची वसुली करण्यात आलेली आहे असे आत्तापर्यंत जे काही सगळे समोर आलेली कागदपत्र आहेत. कुठेतरी आधीच्या सरकारांनी किंवा कदाचित 95 पासून त्याचं जे सुरुवात झाली असेल त्यांच्याबरोबर जी ॲग्रीमेंट्स करायला पाहिजे ती व्यवस्थित केलेली नाहीत, म्हणून ही परिस्थिती आहे की आता जर शक्य झालं तर ते मागे करता येऊ शकतं. कसं आहे, मी तुम्हाला एक सांगू का, टोलच्या बद्दल असं आहे की प्रत्येक प्रोजेक्ट टेंडर निघतं. एक सांगतो की हा प्रोजेक्ट मी हा स्वतःच्या पैशाने बांधलेला 9 वर्ष 8 महिने टोल घेईन. एक जण सांगतो 10 वर्ष 2 महिने घेईल. जे सगळ्यात लोएस्ट ऑफर आहे त्याला आपण काम देतो. आता प्रश्न कसा आहे की लोकांच्या कधी कन्फ्युजन तयार होतं. समजा तुम्ही एक गाडी आज मार्केटमध्ये घ्यायला गेले तर ती 10 लाखात तुम्हाला नवीन गोरी गाडी तुम्ही दिले डिस्काउंट तर ती कधी 9.5 लाखाला मिळेल, 50,000 स्वस्त मिळेल. पण याच गाडीचे तुम्ही पैसे 10 वर्षात दिले तर त्या गाडीची किंमत 19 लाख रुपये होते. तर कॉमन माणसाला काय वाटतं, 10 लाखाच्या कामाला 19 लाख रुपये लागले. पण हे जे पैसे आपण 10 वर्षात व्याज लागतं आणि जो करेल तो 2-4-5% प्रॉफिट पण कमवणार आहे. त्याच्यामुळे काही वेळा कन्फ्युज आहे. आणि मुळात आता इतकंच झालं आहे राईट ऑफ इन्फॉर्मेशन की कुठेही चूक असलं लगेच बाहेर येईल. त्यामुळे अशा प्रकारच्या कुठल्याही केसेस नाही आहे. दुसरं, मी आता ठरवलं की 100 कोटीच्या कमी जे प्रोजेक्ट असतील अशा 64 प्रोजेक्टचा मी टोल कॅन्सल केला. त्याचे पैसे भरून दिले त्या कॉन्ट्रॅक्टरला. आता महाराष्ट्रात टोल कॅन्सल केला, पण टोल कॅन्सल केल्यानंतर कॉन्ट्रॅक्ट जुन्या सरकारने जरी केला असला तरी त्याचं कॉम्पेन्सेशन देण्याची जबाबदारी महाराष्ट्र सरकारची आहे. मग तुम्ही टोल जरूर कॅन्सल करा, पण मग तेवढे पैसे पण भरून दिले पाहिजे ना. तेही भरून देत नाही, तुम्ही जर पैसे देणार नाही आणि टोल कॅन्सल केला. त्याच्यामुळे बँकांमध्ये अनेक लोक अडचणी झालेले आहेत. त्यामुळे टोल असं आहे बघा, मी लोकांना नेहमी गमतीने सांगतो, तुम्हाला जर चांगल्या हॉलमध्ये घ्यायचं आहे 5 स्टार हॉटेलमध्ये तर तुम्हाला 1 लाख रुपये तासाप्रमाणे किराया पडेल. तुम्हाला फुकट पाहिजे तर रामलीला बसा कार्यक्रम करा. जर इफ यू वॉन्ट गुड सर्व्हिसेस यू हॅव टू पे फॉर इट. त्याच्यामुळे असं आहे की लोकांना देखील शेवटी जगात सगळीकडे टोल आहे आणि तुम्ही जर टोल रद्द केला तर आपल्या सरकारजवळ पैसे नाही आहे. जर टोल नसता लागला तर मुंबई पुणे एक्सप्रेस हायवे कधीच झाला नसता. मुंबईत 55 उड्डाणपूल झाले नसते. आता प्रश्न मी तुम्हाला विचारतो, मुंबईवरून पुण्याला यायला मी जेव्हा लहानपणी होतो तुम्हाला आठवत असेल 9 तास लागायचे, 10 तास लागायचे. त्या घाटात बसेस बंद पडायच्या, अडकून बसायचो. आता 10 तास गाडी चालणं आणि आज 2 तासात तुम्ही येणं, तर 8 तास गाडी कमी चालली, तुमचं पेट्रोल कमी होतं, डिझेल कमी होत जळतं. मग तुमची पेट्रोल डिझेलची बचत आहे, वेळेची बचत आहे. मग त्याच्या बदल्यात तुम्ही जेवढी बचत पैसे द्या, 200-250 रुपये द्यायचे. आता त्याच्यात तुम्हाला हेही बरोबर आहे की बचतही पाहिजे आणि पैसे नसेल द्यायचे तर सरकारने आपल्या पैशाने बांधले पाहिजे. सरकारजवळ पैसे नाही आहे, कमी आहे. मग लोकांच्या अपेक्षा पूर्ण करायच्या, इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप पैसा कुठून आणायचा. बरोबर, पण टोलला विरोध अनेकांचा नाही आहे. टोल देण्यासाठी पण नाही, टोलच्या आसपासच्या ज्या सुविधा मिळायला पाहिजेत त्या सुविधा मिळत नाही आहेत किंवा अपघात रोखण्यासाठी जे मार्ग तिथे असायला पाहिजे ते तिथे करताना दिसत नाही. पहिली गोष्ट या सगळ्यावरती काय, पहिली गोष्ट अशी की जिथे टोल घेतो ती रस्ता चांगलाच असला पाहिजे. जिथे रस्ता चांगला नाही तुम्हाला कंप्लेंट करायचा अधिकार आहे, तुम्ही कोर्टात जाऊ शकता, तक्रार करू शकता. त्याच्यामुळे आणि दुसरं तिथे पटकन टोल. आता मी एक नवीन गोष्ट सुरू केली, फास्ट ट्रॅक. तुम्ही आता तुमच्या गाडीला एक स्टिकर लागेल, मोबाईल फोन जसा चार्ज होतो, तुम्ही थांबायचं नाही टोल, तुम्हाला कोणी थांबवणार नाही. तुम्ही आले की तो कॅमेरा फोटो काढायला ते वरती गेले की तुम्ही जायचं. म्हणजे आता आम्ही ते 18% आलो आहे, आता बहुतेक 26% आलो असेल आणि हळूहळू 100% होईल. आणि मी महाराष्ट्र सरकारला माझा हा प्लॅटफॉर्म ही टेक्नॉलॉजी फुकट द्यायला तयार आहे. त्यांनी पण त्यांच्या टोलवर लावा. म्हणजे मोबाईल फोन सारखं तुम्ही चार्ज करायचं आणि तुम्हाला काही करायचे, बँकेत पैसे जमा होतील, तुम्ही बँकेत पैसे काय कुठेही तुम्हाला थांबायची गरज पडणार नाही. बघा TCI आणि IM कलकत्ता ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया यांनी एक सर्वे केला आणि दरवर्षी 70,000 कोटी रुपयाचं नुकसान या टोलवर नाक्यावर उभं राहून पेट्रोल डिझेल नुकसान होतं. त्यामुळे हे वाचवता येईल. त्यामुळे आम्ही ही सिस्टीम दुरुस्त, त्यामुळे त्रास होणार नाही, थांबायची गरज नाही. या बरोबरनं एक आणखीन प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे की आम्ही ऐकतोय की पोर्टफोलिओज बदलणार आहेत, खाती बदलणार आहेत, रेल्वे खातं तुमच्याकडे येईल अशी काही शक्यता येणाऱ्या काळामध्ये?
बघा आता तर असं आहे की खाते बदलवणं आणि डिपार्टमेंट देणं हा प्रधानमंत्र्यांचा अधिकार आहे. पण आता मी काम करताना थकायला लागलं. मला आधी वाटायचं मी तरुण आहे, उत्साही आहे, का रात्रंदिवस काम करायचो, हेलिकॉप्टरमध्ये फिरायचो, विमानात फिरायचो. पण आता मी थकायला लागलो. आता मला आहेच तेच काम करायचं आहे. नवीन कामाची जबाबदारी घेण्याच्या मनस्थितीत नाही आहे मी. पण रेल्वे मंत्रालय तुमच्याकडे आल्यामुळे अधिक काही फायदा होईल किंवा नाही, अधिक आता ते तर खातं माझ्याकडे येण्याचं काही कारण पण नाही. प्रभू चांगलं काम करतात आणि प्रधानमंत्री योग्य तो निर्णय घेतील. पण आता मी आहे त्या कामात खुश आहे. त्याच्यापेक्षा जास्त जबाबदारी नको. कारण घेताना 10 खाते घ्यायचे आणि काम न करण्यापेक्षा आहे त्याच खात्यात आहे तेवढं चांगलं काम करून दाखवून मला या 5 वर्षात या देशाकरता चांगलं काम करायचं आहे. आता माझी क्षमता याच्यापेक्षा जास्त घेण्याची नाही आहे. अच्छा. हे तुम्ही इतकं मोकळेपणाने बोलता, पण या बरोबरीनं म्हणजे आजची जी परिस्थिती आहे, शेतकऱ्यांची परिस्थिती, तुम्हाला शेतीत तसा रस आहे आणि त्या पद्धतीने तुम्ही कामं करून दाखवलेली आहेत. इथेनॉलच्या सारखा अनेक वर्ष तुम्ही हा मुद्दा आणताय समोर. पण तरीसुद्धा आपल्याकडे या आपल्या राज्यामध्ये, महाराष्ट्रामध्ये खास करून ज्या आत्महत्या होत आहेत त्याच्यावरनं जे रणकंदन झालं आहे, शिवसेनेची नाराजी आहे, हे सगळं वातावरण केंद्राकडनं तुम्ही बघताना कसं बघताय? कारण बघा, पहिली गोष्ट असं आहे की काही विषयाचं राजकारण होता कामा नये. आपली जर तब्येत बिघडली तर आपण काय करतो, पॅथॉलॉजी टेस्ट करतो, स्कॅनर सगळं, आपण सिटी स्कॅनमध्ये जातो. खरं म्हणजे याचं कारण काय, महाराष्ट्राची समस्या कोणती आहे? बघा, उत्तर प्रदेशमध्ये, बिहारमध्ये, पंजाब, हरियाणामध्ये पाण्याचा प्रश्न नाही आहे. तिथे 90-95% सिंचन आहे पंजाब आणि हरियाणात. उत्तर प्रदेशात 64% आहे. महाराष्ट्र, कर्नाटक, तामिळनाडू, ओरिसा, झारखंड, छत्तीसगड, तेलंगणा, आंध्र प्रदेश, मध्य प्रदेश आणि राजस्थान, गुजरात या राज्यामध्ये इरिगेशन पाण्याची समस्या आहे. आणि या ठिकाणी पाणी आपल्याजवळ म्हणजे 98% जर पंजाबमध्ये आहे तर झारखंडमध्ये 6% आहे आणि लास्ट बट वन महाराष्ट्र 18% आहे. आता महाराष्ट्राचं 18% सिंचन आपण ज्या दिवशी 50% करू त्या दिवशी महाराष्ट्रातला शेतकरी आत्महत्या नाही करणार. त्यामुळे महाराष्ट्रातले जे राष्ट्रीय प्रकल्प जे बंद पडलेले होते गोसीखुर्दसारखे, त्याला मी मागे लागून यावेळी 36,000 कोटी रुपये मिळवून दिलेले आहे. त्यामुळे आज आपल्याला जे कॉज आहे ती दुरुस्त करण्यापेक्षा, आधी काँग्रेसचं राज्य होतं त्यावेळी भारतीय जनता पार्टी शिवसेनेने मागणी केली की कर्जमाफी करा. आता आमचं राज्य आलं, आता हे कर्जमाफी करून द्यायला. कर्जमाफी करण्यामुळे आजचं समजा कर्ज माफ झालं तर शेतकरी सुखी होणार आहे? कर्जाला सवलत मिळाली पाहिजे, कर्ज माफ झालं पाहिजे, याच्या मी विरोधात नाही आहे. याचा योग्य तो निर्णय सरकारी लेवलवर झाला पाहिजे, मला मलाही वाटतं. पण कर्ज माफ करून शेतकरी सुखी होणार आहे? जोपर्यंत शेती आर्थिकदृष्ट्या किफायतशीर होणार नाही, शेतकऱ्याच्या मालाला योग्य किंमत मिळणार नाही, शेतमालावर प्रक्रियाकडे उद्योग गावात स्थापन होणार नाही, त्या ठिकाणी 24 तास त्याला वीज मिळणार नाही, ड्रीप इरिगेशनची सुविधा होणार नाही आणि ज्यात पैसे आहेत ते पिकं आपण लावणार नाही. आज आपण 7 लाख कोटीचं पेट्रोल डिझेल आयात करतोय, त्याच्याऐवजी 1 लाख कोटी रुपयाचं जर इथेनॉल तयार झालं आणि ते पेट्रोल डिझेलमध्ये टाकलं आणि त्याच्यावर जर गाड्या चालल्या ते 1 लाख कोटी शेतकऱ्याच्या घरात जाणार आहे. मग अशी धोरणं स्वीकारा की ज्यातून शेतकरी कर्जमुक्त होईल. मला एक सांगा, ऊस लावायचे आम्ही का आग्रह करतो? कारण ऊसामध्ये एकरी 1 लाख रुपये फायदा होतो. आज सुरक्षित पीक आहे, आमचं कोणा पिकावर प्रेम नाही आहे आणि म्हणून आज कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सगळ्यात जास्त पर कॅपिटा इन्कम आहे. कारण साखर कारखाने आहेत. हे साखर कारखाने टिकले पाहिजे, सूतगिरण्या टिकल्या पाहिजे, जिल्हा सहकारी बँका टिकल्या पाहिजे, अर्बन कोऑपरेटिव्ह बँका टिकल्या पाहिजे. ज्यांनी चूक केली, भ्रष्टाचार, त्यांच्यावर कारवाई करा. पण सरसकट सगळ्याच बंद केल्या तर मग शेतकऱ्यांना पैसे कोण देणार? विकास कसा होणार? आता जी ओरड केली जाते की या सगळ्याच सहकाराच्या विरोधामध्ये आताचं भाजप सरकार आहे. असं नाही आहे. याच्यात कसं आहे, राजकारण सुरू आहे. बघा, महाराष्ट्र यशवंतराव चव्हाणांच्या काळानंतर, आणि मी तुम्हाला सांगतो, मी सुधाकरराव नाईक पाहिले, यशवंतराव चव्हाण पाहिले, वसंतदादा पाटील पाहिले. यशवंतराव चव्हाण मी नाही पाहिले, मी लहान होतो, पण मी वसंतदादा पाटलांना पाहिलं. नंतर मी शरद पवारांना पाहिलं, सुधाकरराव नाईकांनाही पाहिलं, विलासराव देशमुखांनाही पाहिलं. हे 4ही मंत्री, बाकी ते पृथ्वीराज चव्हाणांनी काही काम नाही केलं, पण हे 4 मुख्यमंत्री मी बघितले, यांनी काम केलं. यांना विजन होती, काही ना काही मतभिन्नता असेल. विलासरावचं माझं पॉलिटिकली जमत नव्हतं, पण त्यांनी विकास करायचा प्रयत्न केला. आज देवेंद्र फडणवीस पण प्रामाणिकपणे प्रयत्न करत आहेत. पण आज विधानमंडळात राजकारण कशावर सुरू आहे
हे शेतकऱ्यांच्या हिताकरता नाही आहे, हे पुतना मावशीचं प्रेम आहे, हे राजकारण आहे, सरकारला अडचणीत कसं आणायचं याच्याकरता सुरू पण आहे. हे तुमचे हे जर मला मित्रपक्षच सांग, करतायत. हे जर काँग्रेस राष्ट्रवादी हे मित्रपक्षच करतायत, तुमचे शिवसेनाच करते. नाही का, मला काय म्हणायचं आहे की मी याच्यात शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेस टीका नाही करत. राजकारण प्रत्येकाने करावं, प्रत्येक पक्षाला तो अधिकार आहे आपले उमेदवार निवडण्याकरता. पण शेवटी राजकारण कसं करावं, किती करावं आणि कुठल्या मर्यादेपर्यंत करावं आणि कोणाच्या हिताकरता करावं याचा काहीतरी विचार केला पाहिजे. प्राथमिकता काहीतरी असायला लागेल की नाही, कारण केंद्र सरकारने जोपर्यंत ह्याच्यामध्ये लक्ष घालत नाही तोपर्यंत महाराष्ट्रातल्या ज्या आता आत्महत्या वाढतात त्याही लगेच आता अधिकच्या आत्महत्या थांबवायला खरा उपाय आहे. मला सांगा, आम्ही आता विदर्भात NDDBचा प्रोजेक्ट आणला आणि 10 जिल्हे सिलेक्ट केले. मला याचं नेहमी दुःख वाटतं की या चांगल्या कामाची दखल मीडियाही घेत नाही, लोकही घेत नाही घेतले तर नाही घेतले. आम्ही काम केलं पाहिजे ते त्या मताची माझी कटिबद्धता आहे. मी NDDB जे अमूलचा 28,000 कोटी रुपये टर्नओव्हर आहे, एकट्या कोल्हापूर जिल्ह्यात जेवढं दूध तेवढं विदर्भात होत नाही. तर विदर्भातले 7 आणि मराठवाड्यात 10 डिस्ट्रिक्ट आम्ही घेतले आणि यावेळी प्रत्येकाला चांगल्या गायी द्यायच्या आणि 47 रुपये लिटर आम्ही दूध घ्यायला सुरुवात केली NDDBने. नागपूरची डेअरी NDDBला दिलेली आहे आणि या 10 जिल्ह्यामध्ये माझा विश्वास आहे की पुढल्या 3 वर्षामध्ये कमीत कमी 10 ते 15 लाख लिटर दूध पर डे तयार होईल आणि 47 रुपये लिटर भाव मिळेल. तर प्रत्येक शेतकऱ्याकडे गाय असेल. शेवटी शेतकऱ्यांच्या तुमचं आजार आहे, तुमचे आजार काय ते शोधून काढणं, त्या आजारावर निदान करणं, त्याची योग्य औषध देणं आणि साईड इफेक्ट न देणारी होणारी औषध देणं हे तर राहिलंच बाजूला. 7/12वरती त्यांचे अजून 7/12 कोरे नाही आहेत, त्यांच्यावरती त्या पद्धतीचा तगादा आहे, सावकारी. तुम्हाला एक माहिती आहे का, 9 लाख कोटी रुपये जे शेतकऱ्यांना क्रॉप लोन मिळतं ते जर त्यांनी एका वर्षातच पूर्ण वापस 0% व्याज आहे. आज आपण ट्रॅक्टर करता, पंपा करता. मला एक सांगा, महाराष्ट्र सरकारने किती मोठं काम केलं बघा. मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि ऊर्जा मंत्री बावनकुळे यांना खूप अभिनंदन करेन. तुम्हाला सांगतो, आज विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये लाखो शेतकरी 4-4 विजेच्या पंपाचं कनेक्शन नव्हतं. या सरकारने आणि सुधीर मुनगंटीवारांनी अर्थसंकल्पातून पंपाच्या कनेक्शन करता 5,000 कोटी मंजूर केले आणि आज अशी स्थिती आणली आहे ऊर्जा मंत्री बावनकुळेंनी की त्यांनी मला सांगितलं की एप्रिल नंतर जो मागेल त्याला महिन्याभरात पंप देऊ. आज मला सांगा 5 लाख पंप त्यांनी वाटले आणि काँग्रेस, राष्ट्रवादी, काँग्रेस एवढं प्रेम होतं, यांनी का नाही वेटिंग लिस्ट निर्माण, काल वेटिंग लिस्ट केली, का नाही प्रश्न. मला सांगायचं की वेटिंग लिस्टच नाही आहे आणि विदर्भात पंप नव्हते. मी राजकीय टीका नाही करत आहे. प्रश्न ग्रासरूटवर जी प्रश्न आहेत. आता कांदा आहे नाशिकचा, काल मला निवेदन मिळालं, काल मला सुधीर मुनगंटीवारांचा फोन होता. मी लगेच उद्या ते आले की निर्मलाजींकडे जाणार आहे, सीतारामनकडे, की कांद्याला अजून निर्यात करायला मुदत वाढवून द्या, कारण कांदा पुन्हा डाऊन होतो आहे. ग्रेप, परवा द्राक्षाकरता नाशिकचे शेतकरी आले होते, त्यांचं ग्रेपचं नाशिकचे ते ग्रेप जे होते ते युरोपमध्ये रिजेक्ट झाले. आता त्यांना मी म्हटलं पैसे द्या. त्यांना पैसे द्यायचं मान्य केलं सरकारने, त्यांना पैसे मिळणार आहे ॲपेडाकडनं, कारण ते जबाबदार आहे. आणि मी त्यावेळी माझ्या घरी मिटिंग झाली, त्यांनी मान्य केलं. हळूहळू आता मी परवा दिल्ली एअरपोर्टच्या मालकाला सांगितलं की मी तुझे 10 कामं केले, माझं एक काम कर. म्हणे काय? म्हटलं तुझ्या सगळ्या एअरपोर्टवर मला, तू म्हटलं विदेशी कंपन्यांचे स्टॉल लावले, दारूचे दुकान आहे तिथं, तिथे सगळ्या विदेशी चॉकलेटचे दुकान आहे. आमच्या शेतकऱ्याचा संत्रा, नाशिकचे द्राक्ष, सोलापूरचे डाळिंब आणि हिमाचल प्रदेश सफरचंद बेस्ट एक्सपोर्ट कॉल, आम्हाला एक स्टॉल दे, कमी पैशात दे आणि एक्सपोर्ट विदेशाचा प्रत्येक माणूस आमचे फळं विकत घेऊन गेला पाहिजे. शेतकऱ्याच्या मालाला किंमत मिळाली पाहिजे. प्रत्येक विमानतळावर स्टॉल, रेल्वे स्टेशनवर आमच्या फळांचे स्टॉल झाले पाहिजे, तेव्हा शेतकऱ्याला मार्केट मिळेल आणि याच्याकरता पुढे आलं पाहिजे. शेवटचे 2-3 प्रश्न आहेत फक्त, ज्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा जो तुम्ही आता पाण्याचा प्रश्न म्हणताय तसंच ट्रॅफिकचा, म्हणजे मुंबई आणि त्याच्या अवतीभोवतीची जी सगळी शहरं वाढलेली आहेत, अगदी MMRDAचा जो काही सगळा विभाग आहे त्याच्यामधलं ट्रॅफिक डिकंजेशन येणाऱ्या काळात कसं आणि किती लवकर होईल असं तुम्हाला सांगू का, मुंबईच्या समस्येचं मूळ हे बिहार आणि UPच्या विकासात आहे. आता तुम्ही यायच्या थोड्या वेळ माझ्याकडे उपमुख्यमंत्री भेटायला आले होते आणि UPची एक व्हिजन तयार केली. जर आमचं UPचं सरकार 5 वर्षात उद्योग आणू शकलं, नवीन रस्ते बनवू शकलं, 24 तास वीज देऊ शकलं, बुद्ध सर्किट असेल, अयोध्या असेल, याचं नवीन तीर्थाटन पर्यटनाच्या योजना आखल्या, नवीन इथेनॉलचे कमीत कमी 400 फॅक्टरी UPत उघडल्या, तर कमीत कमी त्याच्यामुळे टोटल इन्व्हेस्टमेंट 60,000 कोटीची इन्व्हेस्टमेंट येईल आणि 7 ते 8 लाख मुलांना रोजगार मिळेल केवळ इथेनॉल सुरू केलं तर. मी त्या कृषी मंत्र्यांना बोलवलं आहे.
आणि यूपी आणि बिहारमध्ये जर विकास झाला तर मला सांगतो सगळे लोक वापस येतील. आता तुम्ही एक काळ मी जेव्हा लहान होतो तेव्हा लुंगी आणि पोंगी खूप चालायचं. तामिळनाडू केरळ सगळं मुंबईत दिसायचं. आता नाही दिसत. आता दिसत नाही. कारण तामिळनाडू आणि केरळमध्ये कर्नाटकमध्ये विकास झाला, लोक वापस गेली. जर यूपी आणि बिहारमध्ये चांगला विकास झाला तर कोणी आपलं खुशीने येत नाही हो. आणि मुंबईतही आता आपल्याला थोडंसं मुंबई शहर हा रिलिजियस सब्जेक्ट नाही आहे, हा लिंग्विस्टिक नाही आहे किंवा हा कोणी यावं कोणी हा नाही आहे, सगळ्यांना अधिकार आहे. पण इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेशन्स आहेत. त्यावेळी मुंबईत येणारा ओघ थांबा. आता पुणे आहे, किती पुणे एकेकाळी पर्वतीची हवा होती, सगळं बेकार. आता मी परवाच म्हटलं की पुण्याच्या बाजूला 3 सॅटेलाइट शहर तयार करा. बरोबर. मुंबईच्या बाहेर आता ठाण्यामध्ये तळासरी आहे, तिथे काहीच नाही आहे. मग ठाणे जिल्ह्यातल्या आदिवासी भागात का नाही विकास करत? सगळ्यांनी मुंबईतून का कोलमडायचं? आज नाशिक आहे, एक भागात खूप चांगला आहे आणि एक भाग आदिवासी आहे, त्या भागात का नाही इंडस्ट्री उघडा, तिकडे एअरपोर्ट उघडा, तिकडे स्टेशन उघडा. त्यामुळे विकासाचं विकेंद्रीकरण, रोजगाराची निर्मिती आणि ग्रामीण आणि कृषी क्षेत्रामध्ये उद्योगाची उभारणी आणि त्यातून पर कॅपिटा इन्कम GDP वाढवणं आणि त्याचबरोबर ॲग्रिकल्चर ग्रोथ रेट वाढवणं. मध्य प्रदेशचा कृषी विकास दर मागच्या वर्षी 23% होता, यावर्षी 20% आहे. महाराष्ट्राचा जेव्हा देवेंद्रजीचं सरकार आलं तेव्हा मायनस होता काँग्रेस राष्ट्रवादीच्या काळात, आता 3-4% आहे. का नाही महाराष्ट्राचा कृषी विकास दर 18% व्हायला पाहिजे, 20% झाला पाहिजे? जर मध्य प्रदेश करू शकतो तर महाराष्ट्र का नाही करू शकत? का नाही सगळेजण मिळून विचार करतात? आता मी तुम्हाला सांगतो, वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट आहे, हो, मी पवार साहेबांना विनंती केली की त्याची ब्रँच विदर्भात उघडा. ते स्वतः फॉलोअप करतात. त्यांनी मला फोन केला, शिवाजीराव देशमुखांना नागपूरला पाठवलं, मी कलेक्टरला सांगितलं आता वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटला मी जागा देतोय, त्यामुळे उसाचे रोपं तुम्ही तयार करा आणि विदर्भातल्या शेतकऱ्यांना आपण लावायला लावू, चांगला उसाची रोपं तयार होतील, त्यांना तुमच्या संशोधनात फायदा होईल. आता नागपूरची मेट्रो पुण्यात चालली आहे, आमची नागपूरची मेट्रो 75% सोलरवर आहे, इतकं सुंदर त्यात डिझाईन आहे, 20-20 मजली स्टेशन्स आहे. मी स्वतः लक्ष घालून एक गोष्ट केली आहे, तो सगळा अनुभव पुण्याच्या उपयोगी होईल. पुण्यातली मेट्रो देखील भारतातली चांगली होईल. आणि पुण्याचा एअरपोर्टचा प्रश्न परवा मी मागे लागून सोडवला, जेवढी पाहिजे तेवढी जागा मिळून तेवढा हट्ट धरला. आता पुण्याचा एअरपोर्ट डेव्हलप होतो आहे. शेवटी कसं आहे की याच्यात कुठेतरी छोट्या मोठ्या वादात पुणे, नागपूर, विदर्भ, मराठवाडा याच्यात न पडता सगळ्या पक्षाच्या लोकांनी आपलं राजकारण करावं. पण विकासाच्या बाबतीत सगळ्यांनी एकूण निर्णय घ्यावा. महाराष्ट्रात हे वातावरण आहे तसं, आम्ही हे सगळं घेऊन महाराष्ट्राचा अभिमान ठेवून हे पण एका मर्यादेत राजकारण करा ना. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, आट्यात मीठ टाका पण मिठात आटा नका टाका. पण हे कोण टाकतंय म्हणजे मिठात आटा कोण टाकतंय? आणि एक मला काही वेळ पण नाही, मला बोलायचं पण नाही, महाराष्ट्रात पडायचं नाही. यातलं कोण आट्यात मीठ किती टाकतं आणि मिठात आटा टाकते तुम्हीच ठरवा. जे काही टीव्हीवर मी रोज बघतो तमाशा, आमच्या काळात आम्ही मी विरोधी पक्षात नेता होतो, मला कधी कधी वाटतं की अति होतं ते. म्हणजे आम्ही पण जे केलं ना ते खुर्च्याच खराब आहेत. ते ज्या विरोधी पक्षाच्या बाकावर जे बसतात ना ते असेच वागतात. आणि शेवटी कोणीतरी जबाबदारीने आता मॅच्युरिटीने राजकारणाच्या पलीकडे जाऊन महाराष्ट्रातल्या गोरगरीब शेतकरी, शेतमजूर, दलित, पीडित, शोषित, आदिवासी याच्या कल्याणाचा विचार केला पाहिजे. काही प्रमाणात केला पाहिजे, काही प्रमाणात प्रत्येकाचं राजकारण तेही केलं पाहिजे. इतकं अधिवेशनच बंद पाडलं, पूर्ण अधिवेशन बंद पडलं. 2 दिवस 3 दिवस 4 दिवस ठीक आहे नक्की. पण हे सातत्यानं जे होतंय आणि तुम्हाला असं वाटतं की आता स्थिर आहे पूर्णपणे महाराष्ट्रातलं सरकार आत्ताच्या या सगळ्या परिस्थितीमध्ये आणि त्यामुळे विकास? देवेंद्र फडणवीसांनी आणि त्यांच्या सरकारने महाराष्ट्राच्या विकासाचे अनेक कार्यक्रम हातात घेतलेले आहेत आणि सरकार स्थिर आहे. सरकारला काही धोका नाही आहे. देवेंद्रजीच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टीचं सरकार गेल्या 30-40 वर्षात जी चांगली कामं अजून झाली नाहीत त्यापेक्षा चांगलं काम करून दाखवतील असं मला विश्वास. तुम्ही तुमचा अधिकार आहे, ज्येष्ठ आहात. शेवटचा प्रश्न तुम्हाला विचारतो, शिवसेनेला तुम्ही काय सल्ला द्याल? बघा, मी जेव्हा निवडणूक संपली तेव्हा मी एक सूचक स्टेटमेंट दिला की शिवसेनेची भाजपची इच्छा असो किंवा नसो, पण मतदारांची इच्छा आहे की दोघांनी एकत्र राहून काम करावं आणि याच्यातच दोघांचं हित आहे. तर मी तुमच्या कुठल्या तरी वाहिनीवर शिवसेनेच्या प्रवक्त्यांनी असं म्हटलं, नाव नाही घेत त्याचं, गडकरींना ही आधी अक्कल नाही सुटली का? ठीक आहे, मी चूप राहिलो, मला काही बोलायचं नाही आहे. पण मला असं वाटतं प्रत्येक पार्टीला नेत्यांना अधिकार आहे काय करायचं काय नाही. त्यांनी त्यांचं करावं, आम्ही आमचं करावं. त्यांनी आम्हाला सोडल्यामुळे आम्हाला फरक पडत नाही, आम्ही त्यांना सोडल्यामुळे त्यांना फरक पडत नाही, आणि प्रत्येक दोघं मोकळे आहेत. पण आम्ही दोघं जे राजकारण करतो ते राजकारण महाराष्ट्राच्या हिताकरता करतो, मराठी माणसाच्या हिताकरता करतो.
आमचा पक्ष जो आहे तो काही नेत्यांच्या हिताकरता नाही आहे. बाळासाहेबांनी नेहमी मराठी माणसाचं हित जोपासलं. महाराष्ट्रामध्ये आज देखील विचारधारेच्या आधारावर भाजप आणि सेना यांची विचारधारा एक आहे, जवळपास त्यात साम्य आहे. पण शिवसेना आणि काँग्रेसची आणि राष्ट्रवादीची एक नाही आहे. पण आजकाल कोणी कोणाबरोबर अलायन्स होऊ शकतं. पॉलिटिक्स इज अ गेम ऑफ कंपल्शन, लिमिटेशन्स अँड कॉन्ट्रडिक्शन्स आणि गेम ऑफ पॉसिबिलिटीज ऑल्सो. 100%. त्यामुळे कोणी खरावर जाऊ शकतं, त्याचा अधिकार आहे. पण महाराष्ट्राचं हित जे आहे त्याच्या ह्याच्यात कोणती गोष्ट किती ताणावी, किती बोलावं, याचा प्रत्येकानेच थोडासा विचार केला पाहिजे. अर्थात नसेल करायचं तोडायचं तोडा, ठेवायचं तर ठेवा. पण असं आहे की त्याच्यातून शेवटी दोघांचं नुकसान होतं, जनतेचं नुकसान होतं. मला असं वाटतं की भारतीय जनता पार्टीने, मुख्यमंत्र्यांनी महानगरपालिकेच्या निवडणुकीत चांगला स्टँड घेतला. निवडणुका संपल्या होत्या, सांगितलं की आम्ही नाही करणार. त्यावेळी यांनाही काँग्रेस, राष्ट्रवादी, भाजप एक असंही सुरू होतं. ठीक आहे, तुम्हाला जास्त आमच्या तुम्ही करा. मला वाटतं त्यानंतर पुन्हा एकदा येऊन दोघांनी मिळून सगळं एकत्र केलं असतं तर ते नैसर्गिक होतं. मराठी माणसाच्या आणि महाराष्ट्राच्या हिताकरता होतं, हिंदुत्वाच्या हिताकरता होतं. पण ते झाल्यावरही अजून जे काही वातावरण आहे ते मला नाही वाटत की ते ना भाजपच्या हिताचं आहे ना शिवसेनेच्या हिताचं. तुम्ही स्वतः काहीतरी मध्यस्थी करायची तुमची कधी इच्छा झाली? मला काही पडायचे नाही मध्यस्थी वगैरे करायची. मला कोणी म्हटलं तर मी मध्यस्थी करीन. आता मलाच माझ्या कामातून फुरसत नाही. माझ्याच कामात मी थकून गेला दिवसभर. मी तर ठरवलं मी महाराष्ट्राला विसरलो आहे. तुम्ही महाराष्ट्राला विसरू नका. विसरलो म्हणजे या तुम्ही त्या अर्थाने महाराष्ट्राला विसरू नका, कारण तुमची नितांत गरज आहे. काय झालं महाराष्ट्राला की आहे, देशाला सुद्धा. माझ्याकडे एवढं काम आहेत, त्यात महाराष्ट्राला मी 3 लाख कोटी रुपयाची कामं माझ्या विभागातून करणार आहे. 3 लाख कोटी रुपये. तसं मी विसरलो नाही. मराठी माणूस, महाराष्ट्र, संगीत, नाटक, साहित्य याच्यावर माझं अतिशय प्रेम आहे. छत्रपती शिवाजी महाराज, बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले, लोकमान्य टिळक, स्वातंत्र्यवीर सावरकर हीच दैवत आहेत. त्यामुळे मी महाराष्ट्राला कधी विसरणार नाही. पण आता मी एकदा येत नव्हतो दिल्लीत. मी मनस्वी कार्यकर्ता, माझा जीव नाही अडकला मंत्रिपदात. मला जे वाटतं ते मी करीन, जे वाटतं ते मी बोलीन, जसं पटलं तसं चालीन. मला काही फरक पडत नाही. त्यामुळे आता मी एक ठरवून टाकलं आहे की मला माझ्या 5 वर्षाच्या आत मी आता बद्रीनाथ, केदारनाथ, गंगोत्री, यमुनेचा 12,000 कोटीचा रस्ता बांधतो आहे. मी इकडनं पिथोरागडवरून मानस सरोवराचा जायचा रस्ता बांधतो आहे. 11 एक्सप्रेस हायवे बांधतो आहे. दिल्ली जयपूर, दिल्ली कटरा, हैदराबाद बेंगलोर, नंतर बडोदा मुंबई, ते माझ्यासमोर आहे. आणि मी आता 25 लाख कोटी रुपयाची कामं 5 वर्षात मला पूर्ण केली. आज मी 5.5 लाख कोटीवर आहे. देणारा प्रत्येक दिवस मला उपयोगात आणायचा आहे. आणि या देशाच्या विकासाकरता, या देशाच्या जनतेचं जीवन कसं सोयीचं होईल, तेव्हा माझ्या या 5 वर्षात मला एवढं काम करायचं आहे. कारण आता मी फार काळ राजकारणात काम करावं अशी माझ्या मनातली इच्छा नाही आहे. मला आता कुठेतरी नानाजी देशमुखांचं काम केलं, मी तिकडे खूप कन्स्ट्रक्टिव्ह काम करत असतो. त्यात माझा जीव अडकलेला आहे, माझं मन अडकलेलं आहे. ऑर्गॅनिक फार्मिंग आहे, शेतकऱ्यांच्याकरता काम करतो, एकल विद्यालयात चालवतो मी, वैद्यकीय सुविधांची कामं मोठ्या मोठ्या करतो. 6,000पेक्षा जास्त हार्टची ऑपरेशन्स केली, 4 हॉस्पिटल ऑन व्हील आहे. आता एक गोष्ट झाली आहे की एकेकाळी मी ते हेलिकॉप्टरवर बसायचो, ते डिझेल इंजिनवर चालणारं होतं. एवढा मी डेअर डेव्हिल होतो की आता मला आठवतं की मी त्या हेलिकॉप्टर कसा फिरलो. 1 महिना फिरलो होतो मी. म्हटलं त्या हेलिकॉप्टर आंब्याच्या झाडाचा आंबाही तोडता येत होता, एवढं रिस्की होतं. पण तो उत्साह आणि तो आता कमी झाला आहे. वय पण आता पुष्कळ वाढलेला आहे. आता हळूहळू मला असं वाटतं की आयुष्यात जेवढं करता येईल तेवढं करावं. आता हळूहळू जे कबूल केलं ते पूर्ण करावं. आणि मग आता मी आता बाकीचं सगळ्या गोष्टी सोडून दिल्या. आता फक्त हेच काम करतो. नक्की. मुलांवर घरच्या सगळ्या जबाबदाऱ्या पत्नी आणि मुलांवर सोपवून दिल्या. पण आता मी जे काही देशाच्या महत्त्वाची कामं आहे ती पूर्ण करावी एवढं एकदा डोक्यात आहे. आणि या 2.5 वर्षाचा एक एक क्षण त्यात कसा खर्च होईल आणि ही सगळीच कामं माझ्यासमोर पूर्ण झाली मला बघता येतील का, कमीत कमी सुरू झाली पाहिजे, हा माझा प्रयत्न आहे. नक्की नितीनजी, तुम्ही आमच्याशी मनमोकळे बोललात आणि नेहमीप्रमाणे स्वभावाप्रमाणे तुम्ही बोललात. आणि कुठलाही राजकारणी आज अशा प्रकारची असं धाडस दाखवू शकत नाही. तुमच्या मनातलं इतकं मोकळं बोलणं, सार्वजनिक आयुष्यात इतकं सगळं बोलणं, पण तरीसुद्धा तुमच्यातली जी धडाडी आणि तुमच्यातली जी स्वप्नाळूपणा जो आहे तो असाच कायम राहील. आणि महाराष्ट्रासाठीचं जे मार्गदर्शकाचं लक्षात ठेवा, स्वप्न दाखवणाऱ्या नेत्यांना जनता नेहमी समर्थन करते. पण दाखवलेली स्वप्न जे पूर्ण करत नाहीत त्यांना पुन्हा कधी साथ देत नाही. तुम्ही स्वप्न दाखवणं सोपी आहे,
पण दाखवलेली स्वप्न पूर्ण करणं त्यापेक्षाही कठीण आहे आणि ते कसं पूर्ण होईल हीच माझी चिंता आहे आणि म्हणून अहोरात्र मी त्याच्या मागे काम नक्की करायचा तुम्ही प्रयत्न करतो. अतिशय या सगळ्या गोष्टींच्या मागे आहात, कसे अथकपणे काम करतात ते आम्ही बघतोय. पण त्याबरोबरीनं महाराष्ट्राचा जो विचार आहे तो सुद्धा खूप महत्त्वाचा आहे आणि महाराष्ट्रात तुम्ही म्हणता त्याप्रमाणे स्थिरता येईल अशी अपेक्षा करूया. लवकरात लवकर राजकारण बदललेलं आहे, बदलत्या राजकीय परिस्थितीचा आढावा घेतलेला आहे. देशभरातल्या भाजपच्या यशाचा सुद्धा त्यांनी आपल्याला आढावा त्यांच्या स्पष्ट शब्दात सांगितला आहे. येणारी दिशा जी आहे नितीन गडकरी यांच्या म्हणण्याप्रमाणे विकासाची दिशा असणार आहे असं त्यांचं म्हणणं आहे. आपण पाहूयात ती दिशा कुठल्या गतीनं येणाऱ्या काळात आपल्या देशाला पुढे घेऊन जाईल. धन्यवाद. नमस्कार.